जगद्गुरु तुकोबाराय यांचं पावन चरित्र आपण गेली 5-6 दिवसापासून श्रवण करत आहोत. तरी आजही या ठिकाणी आपल्याला तुकोबारायांच्या चरित्राची पर्वणीच आहे. आणि महाराष्ट्रातील अप्रतिम देखणं असं असणारं हे नगर श्री क्षेत्र कोराळे बुद्रुक भगवान सिद्धेश्वराच्या पादस्पर्शाने पवन झालेल्या भूमीमध्ये गेले 43 वर्ष झालं अतिशय विद्वानांच्या रसाळ वाणीतून सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीतून आपण सर्वजण या ठिकाणी हा ज्ञान यज्ञ सोहळा पाहत आहोत. आज या चरित्राचा कथेचा 6वा दिवस आहे. या निमित्ताने आपण या ठिकाणी आजची कथा पाहत आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत ज्ञानेश्वर महाराज की, रुक्मिणी प्राण संजीवनी भगवान की, प्रभु रामचंद्र महाराज की, बजरंग बली हनुमान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, सिद्धेश्वर भगवान की, अपने अपने माता पिता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भगवान सिद्धेश्वरांना नमन करून या ठिकाणी आपण गोड चिंतन या ठिकाणी मांडत आहोत. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम. बोला जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम तुकाराम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय श्री
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पत्रिका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्ण वयं नमः श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय वयं नमः गोविंदाय वयं ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवा धन्यवाद सर्वांनी यांच्यासाठी एकदा टाळी वाजवावी. खूप छान टीम मला कलाकार बंधू मिळाले. धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी सर्व रामप्रिय शिवप्रिय सिद्धेश्वर प्रिय तुकोबा ज्ञानोबाराय प्रिय असणारे सर्व मायबापांच्या चरणी माझा सादर कोटी कोटी प्रणाम आहे. या ठिकाणी उपस्थित गुणवृद्ध आहे, गुणवान शीलवान चारित्र्य संपन्न सर्व भक्त मंडळी यांच्या चरणावर माझा माथा आहे. अखंड हरनाम सप्ताहाच्या निमित्ताने अनेक वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं असीम पवित्र अवीट आणि गोड असणारं चरित्र आपण अनेक वर्षापासून पाहत आहोत. आणि मी खूप भाग्यवान आहे या ठिकाणी, कारण एक माझ्यासारख्या दीन दोबळ्या पामराला या स्टेजवर आणून बसवणारे किंवा तुम्हा परिसरांचं या नगरातल्या सर्व मुंगीपासून ब्रह्म्यापर्यंत सर्वांचं दर्शन मला ज्यांच्यामुळे घडतंय असे आमचे आदरणीय परमस्नेही आमचे दत्त महाराज यांच्यामुळे झालं. त्यामुळे माझ्यावर दत्त महाराजाची खूप कृपा आहे. आता मी गाणगापूरला सध्या जातच नाही.
दत्त महाराज माझ्या सोबत आहे. कारण काय ऐका, मी रात्री पण पाहिलं महाराज दादांची माझी लहानपणापासून, पण आता काय कधी मध्ये जाणं होत आहे. बरं महाराजांची जेवण महाराजांची बाहेर गाठ पडते. पंत महाराजांनी माझा हात त्यांच्या हातात दिला. ऐक नाही, त्या लेकरावर कृपा करा जरा. ऐक नाही, साधारण असू द्या जसं असेल तसं. आणि अशा साधूंच्या स्पर्शाने दर्शनाने माणूस मेलेवर मुक्त होतो, हे आपण आतापर्यंत ऐकले. पण साधूच्या दर्शनाने, सत्पुरुषीच्या स्पर्शाने, त्यांच्या कृपादृष्टीने जिवंत असतानाच मुक्त होतो. त्याला जीवन मुक्त अवस्था म्हणायचं. आणि हे जीवन मुक्त अवस्था आपल्याला प्राप्त केले यांनी असे साधू जे तुकोबर आहेत, या तुकोबरांच्या वंशातील साधू या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवतात. संत मानकोजी महाराजांच्या वंशातील साधू या ठिकाणी बोलतात. त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तीनाथांचे निस्सीम असणारे पुजारी भक्त अशा मोठमोठ्या वंशांना इथं बोलवतात. त्याचं कारणच आहे महाराज त्यांच्या नुसते कृपेकडं पाहिलं आपण त्यांच्या नजरेकडे तरी आपण जीवन मुक्त अवस्था होते. काय भाग्यवान आपण. मी महाराष्ट्रात अनेक सप्ते पाहतो महाराज, पण असे हे वेचून हिरे नाही का, वेचून वेचून. कारण हिरे काही कुठे बी नाहीत, माळरानावर दगडच असतात महाराज. ऐका नाही, माळरानावर काय असतंय, माळावर दगडच असतात. पण रत्न कुठं असतात? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. ऐका नाही, धन्य ते आरण, रत्नाची ती खाण. रत्न ही खाणीत सापडतात. अशी खाणीतून रत्नच काढून आमचे आयोजक महाराज मंडळी सगळे आणतात. त्यांच्या पाठीमागं खूप प्रेम त्यांच्यावर करणारे पाहतोय मी. ते असतात कीर्तनात सगळं बॅकग्राऊंडचं सगळं काम करणार, नुसते नजरेवर काम करतात महाराज. आणि बस काय महाराज, याच्यापेक्षा काय अजून काय जिंकावं, काय प्राप्त करावं महाराज. आणि जीवनामध्ये याच गोष्टी महत्वाच्या महाराज. आपल्यालाच आनंद आहे तर जगाला काय देणार आपण. आपण स्वतः आनंद घेतला तर तो जगाला सांगू शकतो. म्हणून 6 दिवसापर्यंत कथा चालू आहे. कालपर्यंतची आपण कथा या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि या ठिकाणी एवढं मोठं धाडस करतात. गेल्या वर्षीच राजीनामा मिळणार होता किंवा म्हणजे असं काही नाही, बहता पाणी चलता साधू अच्छा लगता है. किती गुणवाना असला तर कालही महाराजांनी सांगितलं, कोणी कीर्तनकार प्रवक्ता असू द्या, साधू असू शकत, एका ठिकाणी जास्त काळ थांबला का की ढवळतं. ऐका नाही, माझ्या बाबतीत नाही, माझे खूप प्रेम करणारे आहेत. पण पाणीने वाहत राहावं, साधूनी चालत राहावं, प्रवक्तेने चालत राहावं. हो, अनेक दृष्टांत आहेत, अनेक सांगता येईल. साधूनी चालत राहावं. एक साधू आपल्या 2 शिष्याला घेऊन या गावान त्या गावावर काय भक्ती प्रचार, फक्त जसं तुकोबरायांनी पूर्ण परिसर भक्तिमय केला. काय कारण होतं? घरचं खाऊन जे ते करावे, कीर्तन तिथे न खावे, तिथलं अन्न सुद्धा खाऊ नये, अशी त्या तुकोबरायांची नियमावली होती. सगळ्यांनाच होती ती. तर शिष्यांना घेऊन या गावातून त्या गावातून एका गावात गेले जिथं साधूचा कसलाही सन्मान नाही. कसला सन्मान आहे? तुकोबरायला देहू जन्म घेण्याचं कारण पण तेच आहे महाराज. कोसावर भगवान परमात्म्याने सगळ्याला साधूला सांगितलं, तुमची रेंज अशी ठेवा. ज्या ज्या परिसरामध्ये आचार विचाराची पडझड झालेली आहे, भक्ती रडते, ज्ञान वैराग्य झोपलेले का, तिथं भक्तीला ज्ञान वैराग्याला कसलीच किंमत नाहीये, अशा ठिकाणी पाठवलं महाराज. म्हणून तर साधूला त्रास झाला ना. तुमच्या मनातला प्रश्न आहे, हे साधू पंढरपूरला सगळे का आले नाहीत अवताराला? का आमच्या विदेही गोरोबा काका परीक्षक तेरला पाठवलं? त्या परिसरामध्ये असुरी वृत्तीची लोक होती. हो, ह्या परिसरात पाठवण्याचं कारणच आहे महाराज, भक्तिमय वातावरण तयार करायचं. आचार विचाराची पडझड झाली होती, असुरी वृत्ती लोक जगत होते. अशा गावात हे साधूचं जाणं झालं. आता क्षमा मागून बोलतो, ह्याला महाराष्ट्र सोडला तर एवढी किंमत आहे महाराज. तो माणूस इथून फक्त हे गेला तर तो आयुष्यभर त्याला कसली चिंता नाही महाराज. आणि म्हणून मी रमलो महाराज की तिथं जो आदर सत्कार किंवा प्रेम मिळालं, मला काही शिकायला मिळालं. आता महाराष्ट्रात हे घालून लोक काही बी करायला लागले, चोऱ्या करायला लागली, डाका घालायला लागली, फसवू लागली. म्हणून ह्या कपड्यात पाहिलं का आम्हाला सुद्धा एसटीत खूप त्रास होतो महाराज. जागा तर कोणी देतच नाही, कारण हे भगीबग घालूनच लोक चोऱ्या करायला लागले.
एक भय रहित आहे, गर्व रहित आहे, वासना रहित आहे. हे भगवान आपल्या आर्य सनातन धर्माचा तो रंग आहे. रंग रंग पांडुरंग असा तो रंग आहे. सांगायचं तात्पर्य त्या गावात गेले महाराज. ऐका बर का, मला सांगायचं साधूने का असे अवतार घेतले. त्या शिष्य लोक होते दोघ जण आणि त्या साधूला लोक आली. कार्य जोगड्या कुठलाय तो, काय धंदा करतो. मग त्याच्या हातातलं कमंडल ओढून घेतलं. कुणी 10-5 रुपये दिले होते ते काढून घेतलं. काय फळ काय असतील ते घेतलं. ते एक जोडी होती ते ओढून घेतली. त्याच्यात काय कोणी दिलेलं होतं एखाद्या व्यक्तीने ते घेतलं. त्याला चहा पाण्याचं विचारलं नाही. साधू मंदिरात बसले. शिष्य तर विचारलं, राग आला शिष्याला. पण गुरुदेवापुढे जाता येत नव्हतं. काय करावं, बस कशी तरी रात्र काढू म्हटले. मग कुणी शिव्या दिल्या, कुणी काही बी चर्चा करायची. ह्याला कामच नाही, धंदाच नाही. मग काढलाय का म्हटलं. काय काय लोक आहेत ना, घरातून निघलं की गळ्यात खलबत्ता घेऊनच फिरतात महाराज. सगळ्या दुनियाचं फुटतात. कामच नाही काय महाराज. रात्री बाबा दादांनी सांगितलं टपरीवर किंवा अनेक ठिकाणी, अशा ठिकाणी काय अध्यात्माची चर्चा होती, मोक्ष सुखाची चर्चा होती का? अशा नाही. सगळ्या गावाचं कुठणार बाबा. आणि बस अशाच ठिकाणी त्यांना खूप त्रास झाला. ते शिष्य म्हणायचे, बाबा चला म्हणजे एवढ्या रात्री, पूर्वीच्या काळातलं सांगतोय, गावाच्या बाहेर गेलं की जंगलच असायचं. एवढं काय आपल्यासारखं आत्तासारखं वातावरण नव्हतं. आणि मग रात्रीच्या 12 नंतर मग काय झोप येणार. 4 वाजेपर्यंत कस तरी थांबले. 4 वाजता म्हटले चला आता गाव सोडूया. भल्या पहाटी निघाले. गावाच्या बाहेर गेले, वेशीच्या बाहेर गेले ना, हात जोडले त्या साधूने की या गावाचं इतकं कल्याण व्हावं, इतकी भरभराटी व्हावी आणि या गावातल्या कुठल्याच व्यक्तीला बाहेर जगायला जाता येऊ नये, एवढी भरभराटी या गावात होईल. प्रत्येकाचं घर अगदी सुखमय आनंदमय व्हावं आशीर्वाद दिला. साधू निघून गेले. शिष्याला काय कळलं ना. आणि मग पुढच्या गावात गेले. ए भैया कोणाला एकट करतो थोडस लक्ष द्या. आवाज लाईव्ह होईल ना. स्टोरी संपलंय माझं. मस्त कट करा, मस्त साठला. साधूंनी आशीर्वाद दिला. शिक्षक त्या शिष्याला कळालं नाही. मग असं आपल्या कोराळे नगरी सारखं गाव दिसलं नगर. शिष्य म्हणाले की बाबा जायचं, जाऊ की. म्हटलं आपलं कामच आहे, आपण नाही हारायचं. बस योगाने त्या नगरामध्ये कळालं, कोराळ्यासारख्या नगरामध्ये कळालं की कोणतरी साधू आपल्याकडे येतोय अतिथी रूपाने. महाराज 10-5 महिलांना सांगितलं कोणतरी साधू येतोय, त्यांच्या पदस्पर्शाने गावाचं कल्याण होईल, अपमृत्यू टाळेल, दुष्काळ पडणार नाही. महिलांना काय महाराज 10-5 घागरी घेतल्या, साधूला हेल घातला. आणि काल आपण नाही का गणेश उत्सवामध्ये पालखीला पायघड्या घातल्या आणि सिद्धेश्वर मंदिरापर्यंत आणलं. इतका आदर सत्कार केला, इतका आदर सत्कार केला महाराज. कोणी फळ आणतंय, कोणी दूध आणतंय, कोणी काय करताय, कोणी सेवा करताय. पायाला जखमा झाल्या होत्या. आणि शिष्य बास म्हणले, गुरुदेव काय गाव आहे, काय नगर आहे. गुरुदेवाच्या चेहऱ्यात बदल नाही बाबा, कारण ते जगाचा उद्धार करायसाठी असतात. जगाच्या कल्याणा मंत्र्यांच्या विभूती. असं मला फुकलं की सांगत जातो मी. संतांच्या विभूती, देह कष्टविती. बस साधूच्या चेहऱ्यात बदल नाही काही. आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लोकांनी भजन केलं. साधूचं प्रवचन झालं. इतकी त्या साधूच्या भावनेमध्ये लोक वाहिले की बाबा आता किमान अधिक महिनापर्यंत ह्या गावातून जाऊ नका. बाबा म्हणले उद्या माझ्या मागे खूप मोठी अडचण आहे, तिकडे कथा आहे, उद्या चालू होते, जावं लागतंय. नाही ना, थांबावंच लागतंय महिनाभर. आणि मग सगळे गावकरी निघून गेले. 4 वाजता परत साधूने उठवलं. म्हणले शिष्यांनो चला. ते म्हणले बाबा इतकं खायला आणि प्याला नाही, एवढं मोठं सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आहे, संध्याकाळी कीर्तन आहे, चला राहू की ह्या गावात. नाही म्हटले. बस स्थान भ्रष्टांती न शोभंती केसाह, स्थान भ्रष्टांती न शोभंती नराह, स्थान भ्रष्टांती न शोभंती दंताह. सुभाषितकार सांगतात की माणसानी संसारात किती दिवस राहावं, जावाने सासरवाडीत किती दिवस राहावं, साधूनी भक्तांच्या गावी किती दिवस राहावं, त्याची पण एक वेळ असते, योग्य वेळ असते. न स्थान भ्रष्टांती न शोभंती केसाह. केसावर प्रेम कुठपर्यंत करतो आपण दादा, कुठपर्यंत, जोपर्यंत डोक्याला आहे तोपर्यंत. आणि बस 1-2 जण मित्र होते, तो त्यातला दुसरा मित्र म्हणला बाबा मित्रा तुझ्या केसाला जर कोणी धक्का जर लावला ना तर मी हा पट्ट्या आहे. ठीक आहे.
आणि तो मित्र गेला आमच्या नावेदादाकडं आणि केस कापायला बसला. मग ते केस कापले खाली पडायचे ना, त्याच्यावर कोण्या तरी माणसाने पाय दिला आणि तो नावे दादा त्याच्या मित्राला म्हणला, इकडे ना, काल तर तुला म्हणत होता की तुझ्या केसाला कुणी धक्का लावला तर मग मी आहे, तो आता तुझे केस तुझ्या मित्राची कापतोय, खाली पडल्यात आणि त्याच्यावर कुणीतरी जोडीने पाय दिल्यात. तो म्हणला डोक्याला केस होती तोपर्यंत मी म्हटलं होतं, आता डोक्याची केस कापून खाली स्थान भ्रष्ट झाला ना तो, आहे का नाही. दाताला तोंडात किंमत आहे, कुठपर्यंत आहे, तोंडाला वय आहे तोपर्यंत आहे. हा, एकदा दात पडली त्याची किंमत संपत्ती. तशी साधू कीर्तनकार बाबा असतील ना, कुठपर्यंत किंमत आहे किंवा कुठपर्यंत त्यांनी राहावं, काल्यापर्यंत. काला झाल्यानंतर जरी बुवा आला का आला, त्याला काला म्हणतात. काल्यापर्यंत तुम्ही कुठेही फिरा, कोणाच्या घरी जा, चहा प्या, जेवण करा, पण काल झाल्यावर जर संध्याकाळी बुवा दिसला, काला, याला म्हणतात काला. आमचे माऊली महाराज, छोटे माऊली महाराज, मी मुद्दाम त्याची स्टाईल आता मारी नाही, थोडी थोडी, पण त्यांच्याच कृपेने महाराज डॉक्टर विकासानंद महाराज, बापरे अप्रतिम, यांच्या मुखातून वेदवाणीच आहे. हो, सांगायचं तात्पर्य, स्थानभ्रष्टांत शोभंती केसाह दंताह आणि नराह, माणसानी स्थानावर आहे तोपर्यंत राहावं, बस भ्रष्ट व्हावं. एक मावशी बाजारात गेली आणि द्राक्ष घेतली. म्हणजे कसे दिले द्राक्षे, म्हणले हे घडातले ते 100 रुपये किलो आहेत. हा, इतके महाग असतात का? हो. तुम्हाला स्वस्त पाहिजेत का? म्हणले आहे की. मग ते तुटलेले द्राक्ष होते ना, म्हणले हे घ्या ना, हे 20 रुपये, कुणी खात नाही याला. म्हणजे हे बी चांगले द्राक्ष, हे चांगलेच आहेत, पण हे स्थान भ्रष्ट झालेत. कळलं का? हे समूहात होते तोपर्यंत ह्याला किंमत आहे. म्हणून तुमच्या पाया पडतो महाराज, बावकीला सोडून जाऊ नका, समाजाला सोडून जाऊ नका, गावाच्या विरोधात जाऊ नका, गावाशी एकरूप राहा, समाजाशी एकरूप राहा, भावकीशी एकरूप राहा, घराशी एकरूप राहा. सगळ्याचे विचार एक पाहिजे, घरात एक विचार पाहिजे, भावकीत एक विचार पाहिजे, गावात एक विचार पाहिजे महाराज. बस मग तुमच्याकडे वाईट नजरेने कोणाची ताकद नाही बघायची. मग तुम्ही घरापासून बाजूला झाले की बस तुमचा कार्यक्रम सुरू झाला महाराज. समाजाला धरून राहा. कोणी कोणत्या पक्षाचे असेल, कोणत्या विचाराचे असतील, वैयक्तिक विचार तुमच्या घरी ठेवा, पण समाजात आल्यानंतर समाजाला तोडून बाजूला जाऊ नका. त्या द्राक्षाच्या, त्या एक द्राक्षाच्या माणसासारखी कथा होते जीवनामध्ये. म्हणून समाज हीच मोठी ताकद आहे तुमची. साधूने आशीर्वाद दिला त्या पहिल्या गावाला, आणि ज्या गावात आदर सत्कार झाला, पाटे उठवलं, म्हटले बाबा चला, आणि परत त्या गावातून बाहेर गेले. साधूचा नियम होता, गावातून बाहेर गेले की हात जोडायचे. आणि ज्या गावात एवढा आदर सत्कार मिळाला, इतके भक्तिमय लोक आहेत सगळे, आणि त्या गावाला शाप दिला की या गावाचं वजूर वाटोळ व्हावं आणि एका वर्षात त्या गावात कुणीच माणूस राहू नये, देशोधडीला जावं जगायला. असं म्हटलं की शिष्याने ती कमंडल त्यांचे भगवी कपडे त्यांच्या अंगावर टाकले. काय माणूस आहे म्हणले, आम्ही तर म्हटलं लय मोठा गुरु आहे. अरे जिथं मारलं, त्रास दिला, निंदा केली, जिथं उपहास केला, त्या गावाला आशीर्वाद देते, आणि ज्या गावाने इतकं सांभाळून त्या गावाला शाप देते. काय म्हटलं उलटाने आहे. निघालो. साधू म्हणले जा, तुम्हाला जायचंय ना, पण फक्त ऐका ना, त्या गावाने त्रास दिला तरी आशीर्वाद दिला, आणि या गावाने सन्मान केला तर याला मी शाप दिला, याचं कारण सांगतो ऐका, मग जा. म्हणजे काय कारण आहे. म्हणजे एक आंबा खराब झाला होता तोंडाजवळ, एक आंबा नासला होता, आणि 99 आंबे चांगले होते, आणि एक आंबा, असे 100 आंबे होते. मग एक आंबा खराब आहे, 99 चांगले आहेत, देखणेत, अगदी रसदार आहेत, सुगंध आलाय, एक खराब झालाय. मग कोराड्यातलेच आमच्या कमिटी मंडळ म्हणले की 99 आंबे तुम्ही इतके कडक आहेत, इतके देखणेत, सुगंध निर्माण होतोय, तुम्ही सगळे व्यवस्थित आहेत, तुमच्यातला हा एक खराब झालाय. म्हणले हो, जरा संगतीने खराब झालाय. मग त्याला चारिदा मी आता करून नीट करून आणा की, जरा चांगलं शिकवा, जरा व्यसन करू नये, एखादा गुंड प्रवृत्ती करू नये, पारमार्थिक राहावं. ते म्हणले ठीक आहे, 1 महिन्यावर द्या वेळ. गेले 4 दिवस यात्रेला, 99 आंबे आणि हा एक खराब आंबा, असे 100 माणसं, 100 आंबे गेले. 1 महिन्याने परत आले. 1 महिन्याने परत आले, सगळ्यांनी स्वागत केलं, वा वा म्हटले, 4 दिवस यात्रेला 100 आंब्याला लावलं होता मी, 1 खराब होता, 99 चांगले होते. 99 चॅलेंज स्वीकारलं की 1 खराब आंब्याला मी नीट करतो. आणि मग गेले, त्या 1 खराब आंब्याला नीट करायला महिनाभर गेले. महागारी आल्यानंतर तुमचं उत्तर ऐकायचंय, 99 आंब्यानी त्या 1 खराब आंब्याला नीट केलं का 1 खराब आंब्यानी 99 ची नीट केली? काय उत्तर आहे? एका खराब आंब्यानी नासवलं 99 जणाला.
हम नकटे तुम नकटे हो सब नकटो का मेला, एक मिल गया नाक वाला तो वो बन गया उनका चेला. बस खराब करून टाकलं. तद्वात त्या गावात सगळे नास्तिक आहेत. साधूची सेवा करत नाहीत, सन्मान करत नाही. तिथं साधू पण जात नाहीये, परमार्थ नाही, भक्ती तिथं झोपलेली आहे. वैराग्य ज्ञान झोपलेले आहेत. आचार विचाराची पडझड झालेली आहे. म्हणून त्या गावाला मी आशीर्वाद दिला की ही जर आंबे बाहेर जिथं जिथं जातील तिथं तिथं सगळे नाश होतील. हे आंबे हे माणसं नास्तिक माणसं जिथं जातील तिथंच म्हणतील देव नाही, कशाचे बसले तुम्ही. पण या गावाला का शाप दिला की कोण्या तरी रूपाने ह्या गावातली लोक जिथं जिथं जातील तिथं भक्तीचं रोप लावतील, भजनाचं रोप लावतील, देवाची संताची महती सांगतील, ज्ञानाचे प्रकार सांगतील आणि तेही परिसर भक्तिमय करतील. म्हणून ह्या गावाला सांगितलं देशोधडीला जाताल तुम्ही. साधूला काळजी असते महाराज, साधू खूप कृपा करतो पण आपल्याला कळत नाही महाराज काय साधूची कृपा आहे. जगद्गुरु तुकारामांचं काय उपकार आहेत आपल्यावर. आपण कालपर्यंतची कथा पाहत आलोत आणि माझ्यासोबत असणारे आमचे कलाकार बंधू, आमचे संगीतावर असणारे मयूरजी महाराज आहेत, परमेश्वर महाराज आहेत, आमची सरस्वती ताई आहेत, मायलेकर आहेत. हे कार्यक्रमाच्या निमित्ताने छंद आहे, गेल्या वर्षापासून येतात. तसे आमचे तबला विशारद असणारे आणि माझे प्रिय आहेत, आनंद शिंदेचे प्रिय खूप आहेत आणि नंतर माझे प्रिय आहेत असे आमचे विनय सुतारजी, यांना धन्यवाद आहेत. आमचे ऋषिकेश महाराज वेळापूरून त्या ठिकाणी आले ते, त्यांना धन्यवाद आहेत. आमचे भोसले महाराज आहेत. आधी करून तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने आणि माझे हे यजमान घेणारे आमचे कैलासवासी विठ्ठलराव मारुतीराव क्षीरसागर यांच्या स्मरणात श्री आदरणीय बाळासाहेबजी विठ्ठलराव क्षीरसागर यांचंही यजमान आहे. तसेच त्यांच्या सहकारी असणारी कैलासवासी तुकाराम विठोबा माळशिकारी यांच्या स्मरणार्थ श्री यशवंत तुकाराम माळशिकारी आणि अधिकरून श्री बापूराव सुभेदार माळशिकारी यांच्या स्मरणार्थ श्री कालिदास बापूराव माळशिकारी अशा ब्रह्म विष्णू महेश त्रिमूर्तींनी या ठिकाणी एवढं मोठं कथेचं धाडस केलंय. यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. आणि चला कमी वेळ आहे आणि आपल्याला उद्या तर तुकोबरायांचं खूप, आता इथे जेवढे फोटो लावलेत ना त्यातले 3 फोटोंच्या कथा राहिल्यात, पाहिलं तुम्ही. चला आपण सुरुवातीपासून घेतलाय. आता हे छोटे माऊली की हे जे वक्ते आहेत हे 3-3.5 तासाची कथा असतात. कारण ते दुपारी 2 ते 6, 6 ते 7 हरिपाटन, मग 7 ते 9 कीर्तन असतात. बरं आता इथं आपल्याला महाराजांनी रात्री सांगितलं, अनेक जण सांगतात तुकोबरायचं कीर्तन असायचं 12 तास, ते 12 तासाचं आलं 2 तासावर. त्यात चाली भजनात जाते अर्धा तास, राहते 1.5 तास. त्यात विनोद दृष्टांत सिद्धांत म्हणजे कमी वेळात आले. कारण आपल्याला तेवढं आता संयम राहिला नाही ना बसायला म्हणा किंवा टाळकरी 2 तास उभा राहिले तर 1.5 तासाच्या पुढे जरा थोडेसे चेहरे पडतील, हे का नाही. म्हणून ती जास्त वेळ घेतला तर मग सोनं जरी असलं तरी माणूस कंटाळत आहे. म्हणून दिलेल्या वेळेमध्ये चला आपण कालपर्यंत कथा पाहिलेत. जगद्गुरु तुकोबाराय 21 वर्षापर्यंत संसार केला, खूप मोठा संसार केला. जहागीरदार इनामदार होते, ते काही सामान्य होते का महाराज. पण एवढं सगळं असताना सुद्धा त्यांना जे पाहिजे होतं तो सुख त्यांना मिळालं नाही. 21 वर्षापर्यंत त्यांचा संसार झाला. चला आता पूर्वार्ध संपला तर उत्तरार्ध पाहू. किंवा त्यांना जीवनामध्ये आयुष्यच मिळालं किती महाराज, 42 वर्षाचं. आता माझं 42 चालू आहे. या वयामध्ये तुकाराम महाराजांनी केवढा मोठं या ठिकाणी धाडस केलाय, केवढं मोठं भक्तीचा पराक्रम आहे महाराज. हे कलियुगामध्ये शक्य नाही, सत्ययुगात होतं पण कलियुगात फार प्रतिकूल परिस्थिती महाराज. आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये 17व्या वर्षीच मायबाप गेले, सावजी महाराज गेले, भाऊजाई गेली, रुक्मिणी पत्नी गेली, एक स्त्री एक अन्न करता मेली, संतोबा मुलगा होता तोही गेला. एवढं दुःख उराशी बांधून फक्त होता कान्होबा राय. आणि मग पुणे जिल्ह्यातील खेडची श्री आप्पाजी गोळवी यांची मुलगी कोरारी बाणा, अप्रतिम धारदार नागशैली आणि अतिशय परम पवित्रता कडक, त्यांच्याबरोबर तुकोबारायांचा विवाह सुरू झाला. आणि विवाहात आज माघ शुद्ध पंचमी, तुकोबारायांचा अवतार दिन पण आहे, बरोबर आहे ना. शालिवान शके 1530 आणि तुकोबारायांचा विवाह दिन पण आहे आज. आपण परवाच झाला पण योगायोगाने हे पंचमी योगच आहे ना. वा 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 वा. बघा तुकोबारायांचं या ठिकाणी अवताराचा दिवस आहे आजचा. आणि रथसप्तमी, भगवान सूर्यदेव या वेळेमध्ये जास्तीत जास्त साधना करणाऱ्याला तेवढंच तेज निर्माण करतो. म्हणून आमच्या महिला
सूर्यनारायणाचे उपास धरतात, बरोबर आहे का नाही? अगोदरच ती शक्ती आहे, त्यांना स्त्रीला काय म्हणतात? शक्ती. अगोदरच शक्ती म्हणत महाराज. अहो महाराज, नारी की निंदा मत करी यारो, नारी है रत्न की खान, जिस नारी से पैदा होय शुक भीष्म हनुमान. अशा मोठमोठ्या वीर पुरुषांना जन्माला घालणारी स्त्रीच आहे. अहो वीर पुरुषांना काय, देव देवाच्या बापाला जन्माला घालणारी आमची स्त्री आहे. काय कुस पवित्र आहे, म्हणून तिचं नाव आहे शक्ती. एक जण म्हटले मग आम्ही कोण आहेत? म्हणलं तुम्ही सहन शक्ती, तुम्ही फक्त सहनच करायचं. सांगायचं तात्पर्य. आणि सूर्यनारायणच्या तेजानीच महाराजांची शक्ती वाढते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नुसतं काम काम कामाचं असतं, तरी न थकतात. का? शक्ती आहे पाठीमाग. आणि तुकोबांचा विवाह झाला, आणि विवाह झाल्यानंतर महाराज हळूहळू त्यांचं प्रपंचातला आकाश कमी होऊ लागला. कारण ज्यांना पाहिजे होतं, जेवढं त्यांना वाटत होतं की संसारात सुख आहे, एक पत्नी गेली, दुसरी केली, इनामदार आहे. त्या परिसरात धापास खेड्यामध्ये सगळं त्यांचे कर्ज होते. लोकांनी यायचं, तुकोराय काय 4 पायले द्या, दोन्हीने तुकोरायने द्यायचे. नुसतं लिहून ठेवायचं, महागारी कधी देतो काय म्हणायचं नाही. नुसतं ढिगारा लागलं महाराज त्या रजिस्ट्राराचं, नुसतं द्यायचं नाही. आणि योगायोगाने महाराज दुष्काळ पडला. 1 वर्ष कोरडा दुष्काळ. त्या काळात तुकोराने सगळं वाटून टाकलं, धान्य वाटून टाकलं, धन होतं, कोणाला धन दिलं, कोणाला कपडे दिले. आणि दुसऱ्या वर्षी अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये काहीच पिकलं नाही. हे 2 वर्ष तुकोबरायला आशे गेले, आणि दुष्काळ पडला. धन गेलं, मान गेला, सगळंच गेलं. धनवंताला गे सर्व मान्यता आहे. महाराज ज्या काळात तुका सेठ वाणी म्हणायचे, सेठ, तुका सेठ वाणी म्हणायला तास लागायचा. आणि त्याच तुकोबरायांचं सगळं धन गेलं, मान गेला, आणि सगळंच गेलं महाराज. काहीच राहिलं नाही. मायबाप गेले, भाऊ गेले, भाऊजाई गेली, काय राहिलंय? आणि तुकोबरायांचं पण नामावर खूप चिंतन होतं महाराज. म्हणून लक्षात घ्या, पैशावर माणसाची किंमत करू नका. धनवंताला लागे. आता रात्री तर दादानी इतकं काय अजून काय अमृतच पडायचे शब्द कानात शब्द असे तसे पडत नव्हते. अमृतासारखे दादानी खूप वर्णन केलं. तसं तुकोबरायांचा आकाश कमी होत गेला. संसाराच्या दुःखाने दुखलो. मला वाटलं संसारात सुख असेल, पण बघा तुकोबरायांना 21व्या वर्षच कळाले की संसारात काही नाही, नुसता भास आहे सुखाचा. आपल्याला मेलं तरी कळत नाही महाराज. मरेपर्यंत तरी कळावं, पण मेलं तरी कळत नाही. मग ते रात्री सांगितलं बागोल बुवा म्हणायची वेळ येते. आणि बस तुकोबरायचा असं कमी झाला. आणि तुकोबराय आता परमार्थाकडे जास्त वळले, नामचिंतनामध्ये जास्त वळले. आपण कालपर्यंतची कथा पाहिली की भामचंद्र डोंगरात त्यांनी ठरवलं की अनुष्ठान करायचं, आणि अनुष्ठान करायला गेले. भालचंद्र भगवान शंकराच्या मंदिराच्याच दरी खोऱ्यात ते डोंगर असल्यामुळे त्याला भामचंद्र नाव पडलं. आणि त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं. 15 दिवस अनुष्ठान मांडलं. एक तर निर्वाणी अनुष्ठान, म्हणजेच एक तर मृत्यू पत्करीन देवा किंवा तुला पत्करीन, बस. मग भगवान परमात्म्याने त्यांची परीक्षा घेतली. विंचू होऊन आले, साप होऊन आले, व्याघ्र होऊन आले, सगळ्या प्रकारचे हिंस पशुच्या स्वरूपात आले. तुकोराय डोळे उघडा. तुकाराम महाराज म्हणले याच्यासाठी बसलोय काय? म्हटलं मी इथं बसलोय म्हणजे मला काय कोणी बोलावं, पाकिट द्यावं, खर्चाला पैसे द्यावं, जेवायला बोलवं, याच्यासाठी बसलो नाही मी. हे असले तर डोंगरात किती बी आम्हाला बिबटीन वाघ सापडतात. तुझं मूळ स्वरूपात पाहिजे, आणि ते पाहिजे मला करकट्टावरी तुळशीच्या माळा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, ते मला समर्पक तुझं मला संपूर्ण दर्शन पाहिजे. तू नुसताच येचीन, पाय ठेवून येचीन तिकडं. ज्या पायाच्या चरण स्पर्शाने जगाचा उद्धार करतो तो पाय घेऊन ये. ज्या भक्ताच्या डोक्यावर हात कुरवाळतोस ते हात घेऊन ये. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कठावरी ठेवून ये. अशा अवस्थेत ये, ना तर मी असं नाही देणार महाराज. आणि मग महाराज काय सांगावं, भगवान परमात्मा हजारो सूर्याच्या तेज प्रकाशामध्ये भामचंद्र डोंगरावर पहिले प्रगट झाले महाराज. विठ्ठल परमात्मा भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रगट झाले. अगदी सम पाय आहेत, समचरण आहेत, कमरेवर सम हात आहेत, दृष्टी समोर आहे.
आणि तुकोबरायांच्या समोर तुकोबरायांची अवस्था 15 दिवसात कशी झाली माहिती का? आपण कापर जाळतो ना, कापर टाकल्यानंतर जसं त्याचे तेज निर्माण होत आहे तशी तुकोबरायांची कांती झाली होती 15 दिवस. आणि मग पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि काय तुकोबराला आनंद झाला. आता तुकोबराय आणि पांडुरंग परमात्मा एकच झाले. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला. आपण पाहिली कालकथा. आणि इकडं आमच्या जिजामाऊलींची अवस्था अशी बिघडत चालली. 1 नव्हे 2 नव्हे 15 दिवस झालं आपले माल केलेत. व्यापाराचं सगळं साहित्य घरी आहे, काटा आहे, तराजू आहे, सगळं साहित्य आहे. हे गेले कुठे? बरं भजनाला जरी गेले तरी संध्याकाळी यायची. आक्रोश करू लागली, रडू लागली. आणि मग कान्होबारायला म्हटले, अहो तुम्ही जा बघा तुमचे बंधुराज कुठे गेलेत. मग कान्होबारायाने खूप शोधलं महाराज. आता देऊचा परिसर आता बरा झाला, त्या काळात काय सगळ्या दरी खोऱ्याच महाराज. आणि मग काल मी सांगितलं तुम्हाला भरत, जसं भरत रामप्रभूला चित्रकूट पर्वतावर भेटायला रडत गेले होते, कशी अवस्था झाली होती महाराज ऐकणार, तशी अवस्था कान्होबारायाची झाली. आणि योगाने अद्भुत आवाज 2 ऐकायला मिळाले भामचंद्रा डोंगरावर. आणि मग शोध करत 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 पाहतात तर महाराज विश्वविधाता अनंत ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा सावळा सुंदर कोमल स्वरूपातला तुकोबराच्या समोर पांडुरंग परमात्मा उभा आहे. आणि तुकोबराय आणि पांडुरंग परमात्मा दोघ जण बोलतात. आता एक लक्षात की मी कालच तुम्हाला सांगितलं की स्वयंभू मूर्ती विश्वंभर बाबांनी ज्यावेळेस स्थापन केली त्यावेळेस विश्वंभर बाबा स्वयं परमात्मा विश्वंभर बाबा आणि आमाई या दोघांना दिसायचे आणि बोलायचे. मुलांना दिसले पण नाहीत तर बोलले पण नाहीत. पण हरीचा मुलगा ज्यावेळेस शस्त्र घेऊन आला की माझ्या माय बापाला मारलंस आणि इथं आलास, त्यावेळेस चाकू घेताना मग भगवान परमात्मा प्रगट झाले होते. असं काय करू नका बरं का. पण ते संतच होते. आणि कान्होबाराय हात जोडून पाहतात. देवाला अलौकिक स्वरूपात कान्होबारायांनी पाहिलं. याचं सगळं श्रेय जगद्गुरु तुकोबरायांना. तुकोबरायांनी प्रकट केलं आणि कान्होबारायाला आयतच दर्शन झालं. आयतच दर्शन झालं. आता ते तुकोबरायाला जे दिसले पांडुरंग तेच कान्होबारायाला दिसले. त्याचं कारणच आहे, हे ब्रह्मदेव आहेत. कान्होबाराय कोण आहेत? ब्रह्मदेव आहेत. आणि तुकोबरायांची कृपा झाली म्हणून भगवान परमात्म्याचं दर्शन झालं.
आणि काय बोलायचं ते बोलले आणि घेऊन आले. दादा चला, काय वहिनीची अवस्था झाली आणि तुम्ही इकडे येऊन बसलात. चला ठीक आहे. आले, इंद्राणीच्या काठावर आले आणि सांगितलं, कान्होबाराय मी गावाकडे येतो पण एका अटीवर. म्हणजे काय? आपल्या वाड वडिलांपासून जे या समाजावर कर्ज आहे त्या कर्जाच्या वया घेऊन या. कान्होबराय म्हणले, कर्जाच्या वया? हो, या लोकांना ही कर्जमाफी करून टाकायची. पण तुम्ही मागत तर नाही ना? म्हणजे मी नाही मागत, तू पण नाही मागायचा, पण आपली पुढची पिढी हे रजिस्टर मध्ये नाव बघून दांडकेच घेऊन दारात उभं राहायचे. आमच्या आज्या पंजा कोण खाल्लं मरणाचं, चला काढा पैसे. त्या काळात काय होतं, एक राज शिक्का असायचा, त्यात काय खरेदीसारखं नव्हतं. एक शिक्का असला पंजाचा की खरेदी व्हायच्या. तुकोराय म्हणले, आपण तर पिडायचं नाही, पण आपली मुलं समाजाला पिडू नये म्हणून महाराज सांगितलं तरच गावात येईल. कान्होबरायने आणलं महाराज, त्या वया सगळ्या आणल्या आणि इंद्राणीत बुडवल्या. मग गावात आले महाराज. याला म्हणतात जगद्गुरु तुकोबराय महाराज. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कर्जमाफी त्या काळात त्यांनी केली होती महाराज. आणि बरं, कर्जमाफी करायला त्यांची काय अवस्था, काय राहिलं होतं का? बरं, वसुलीला बी गेले नाहीत. वसुली जरी केली असती तर तेवढी श्रीमंती प्राप्त झाली असती. पण हे सगळं घालवलंय मी, परत कशाला याच्या नादी लागू, ऐका नाही. आणि अशा पद्धतीने तुकोबरायचं चरित्र चालू आहे महाराज. आणि मग अनुष्ठान झालं. भगवान परमात्मा तर काय, आतापर्यंत नुसते वाटसरूच्या रूपात कोण्या रूपात द्यायचे, पण आता प्रत्यक्षात दर्शन दिलं. आता ते वेळच लागलं ना महाराज. ते वेळ काय तुमच्या आमच्या सारखं आहे का महाराज? तात्पुरतं स्मशानी वैराग्य. आपण मसन वाटत गेल्यावरच म्हणतो काय खरे माणसाचं पाण्याचा बडबड आहे, काल मला बोलला, फोन केला सकाळी, असं लोक बोलतात महाराज. ऍक्टिंग करून बोलतात. आणि एकदा काडी लावून आले झालं सुरू. आता काय काय स्मशानामध्ये ते खुर्च्या वगैरे दिल्यात ना, तिकडे ते जळतंय, त्याच्या जवळचे नातलाग रडतात, आक्रोश करतात, पत्नी मुलं बाळ. पण काय लोक नुसते पोचवायला आलेत ना, त्यांना काय घेणं देणं नसतंय. मी काय काय ठिकाणी बघितलं, लय हसतात लोक मला. ते काय घेणंच नाही देणं नाही. फक्त गाव समाजात आहोत म्हणून गावाच्या सोबत जायचं आपलं, त्यांना वाट लावायला. पण तो करायचं तसलं वैराग्य नव्हते महाराज. हो, कर्जमाफी केली, बस आता होतं तेवढं सगळं गेलं. मग तुकोबराय आता अनुष्ठान व्यापार केला, सगळं केलं महाराज. आता अनुष्ठान केलं, भगवान परमात्म्याला प्राप्त केलं आणि आले. बरं ठीक आहे, आले. मग आता काय करायचं म्हणले, आता भंडारा डोंगरावर जायचं. आणि भंडारा डोंगरावर आता भजनाला सुरुवात केली. बरं, सकाळी घरून जाताना भगवान परमात्म्याला आता भेटायचं, दररोज त्यांचा आनंद घ्यायचा, सांगून जात नव्हते मी. सकाळी उठायचं की निघून जायचे. मग आमच्या आवलीने जिजाबाईने आपली भाकर करायची, ठेचा, ताकाचं एक गाडग, पाण्याचं गाडग पाठीत घ्यावं आणि जिथं असतील तिथं जावं. एवढ्या घनदाट अरण्यामध्ये तुकोबरायला शोधून काढायची, खाऊ घालायची आणि मग माघारी येऊन जेवायची. तुकोबरायची पत्नी आता स्वभाव कडक होता, त्या चुकीचं नव्हतं महाराज. तुकोबराय सारख्या एवढ्या महान भक्ताची पत्नी, पण तुकोबरायला किती जरी खवळणी बोलली तरी तुकोबरायच्या पोटात घास घेतल्याशिवाय स्वतः पाणी सुद्धा पेत नव्हते. जी का पतिव्रता तिची उगाच देवावर सत्ता नव्हते महाराज. एवढे मोठमोठे राक्षस मारले महाराज. 9 अवतारात इतके मोठे राक्षस मारले. गोपालकृष्ण श्याम सुंदराचा लहानपणीचा अवतार पाहिलं, पाळण्यात असताना महाबट मारलं, पुतना मारली. अहो, दूध प्यायच्या अवस्थेत पुतण्याला मारलं. आणि तोच भगवान परमात्मा नुसतं जिजाबाईचं नाव काढलं की लटलट कापायचं. कसली ताकद आहे, काय त्या भक्ताची ताकद आहे. देव का घाबरत होता त्याचं कारण आहे, माझ्या भक्ताची सेवा करते, देवाला तेच आवडते. माझ्या भक्ताची जी सेवा करतात ते मला प्रिय आहेत. अर्जुना, ते मला प्रिय भक्त आहेत, माझ्या भक्ताची सेवा करतात. देव जिजाबाईला घाबरायची, पतिव्रत होती. आणि देवाने ठरवलं आता जिजाबाई तुकोबरायला अशा घनदाट अरण्यात शोधायची. त्याचं कारण बी तसंच होतं महाराज. तुकोबराय कोणत्या रस्त्याने गेलेत, इंद्राणी ओलांडली की भामचंद्र, भंडारा, गोरडे असे 3 रस्ते फुटतात. पण तिला माहित होती आपल्या मालकाची ताकद काय. ते काय तुमच्या आमच्या सारखे होते का? फोन केला तरी आपला फोन लागत नाही, लागला तर घेत नाही.
कुठे गेला आपल्या गावातली गावात मालक ओळखता येत नाही महाराज आपल्याला. तुकोरायची पत्नी घनदाट अरण्यामध्ये पाठी टेकवावी, चुंबळ खाली टेकवावं आणि प्रत्येक वाटेला नुसतं कान लावावा. ज्या वाटेने गेले तुकोबराय आणि त्या वाटेतून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा नारायण असा आवाज आला समजायचं याच रस्त्याने गेल्यात. अहो त्या रस्त्याची माती निर्जीव माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. भगवान कृष्णाचे निश्चिम भक्त असणारे अर्जुनाच्या रोमारोमातून केसा केसातून विठ्ठल विठ्ठल कृष्ण कृष्ण आवाज येत होता. आता आपला विचार केला तर बघा आपण कुठं बसतो ते. तुकोबराय. आता तुकोबरायची ही अवस्था बघा. तुकोबरायांनी डोळ्यासमोरच एवढं वैभव स्वतः दान केलं दुष्काळामध्ये आणि त्याच गावातल्या लोकांनी त्यांची काय जाणीव ठेवली नाही महाराज. म्हणून तुकोबरा तिथं पाठवलं. लय विचित्र लोक होती. अहो एवढं दान केल्यावर त्या तुकोबरांच्या पडतेच्या काळामध्ये त्यांनी देवानं धान्य नाही महाराज. लय विचित्र लोक होते. उलट तुकोबराच कर्ज केलं, भरपूर कर्ज केलं, घर लिहून घेतलं अनेक प्रकारचे. आता तुकोबराची अवस्था का झाली अशी ऐका. तुम्हाला तुकोबरासारखीच अवस्था करायची ना 3 गोष्टीचा अवलंबन करा. काय करा ऐका. तदीयता तोदीयता न मदीयता 3 गोष्टीची या ठिकाणी अवलोकन करा. तदीयता त्वदीयता आणि मदीयता. तुकोबरायला तीच 3 गोष्ट प्राप्त झाल्या. तदीयता म्हणजे देवा तो माझा आहे. देवा तू कोण आहे? माझा आहे. त्वदीयता मी तुझा आहे. पहिलं काय म्हणायचं? देवा तू माझा आहे. नंतर त्वदीयता मी तुझा आहे. आणि मदीयता हे सगळं जे दिसतं ना हे तुझंच आहे सगळं. आपण म्हणतो मी आहे का नाही आणि तुकोबरा म्हणतात तू. ह्याच्यात फरक आहे महाराज. आपण मी आणि माझे मध्येच आयुष्यभर गेलं. हे माझं आहे, हे माझं आहे आहे का नाही. हे कुणी केलं? मी केलं. मी आणि माझे सोडायचं, तू आणि तुझे म्हणायचं. ज्या दिवशी तू तुझे म्हणताल किंवा हे सगळं माझं नाही हे त्याचं आहे, मी फक्त एक निमित्त मात्र आहे, ही अवस्था नुसतं म्हणून नाही अवस्था झाली पाहिजे. तुकोबराची ती अवस्था झाली होती. हो माझा संसार तुझाच आहे देवा, मी तुझाच आहे, तू माझाच आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मग अशी अवस्था तुकोबराची झाली होती. तुझं मज नाही भेद आहे का नाही. आता देवामध्ये तुकोबरामध्ये भेदच उरला नव्हता. त्यामुळे एकदा भगवान परमात्मा प्राप्त झाला आणि हे सगळं शून्य दिसायला लागलं. हे सगळं भोग विलास शून्य दिसायला लागलं आणि त्याच्यात रंगून जायचे महाराज. 15-15 दिवसात तुकोबराला भूक सुद्धा लागत नव्हती. हे आमच्या आवलीने जायचं, भाकर द्यायची, भाकर दिल्यावरच जेवायचं. हो अशी अवस्था आहे. बरं तुकोबराला ही अवस्था प्राप्त झाली कशी?